आता आपण या क्षणापासून हळूहळू मागे जाणार आहोत. आता आपण असं समजूया की प्रत्येक दिवसाच्या प्रसंगाची एक टेप असते. अगदी तशीच टेप त्या दिवसाच्या प्रसंगाची सुद्धा आहे ना? प्रॉब्लेम असा आहे की तुला तुझ्या मनाची त्या दिवसाची टेप कोरी आहे असं वाटतंय, पण ते तसं नाहीये प्रिया. त्या दिवसाची तुझ्या मनाची टेप ब्लँक नाहीये. त्या दिवशी जे जे काही घडलंय ते तुझ्या मनाच्या टेपवर व्यवस्थित लिहिलं गेलंय. इतकंच नाही तर तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये व्यवस्थित रेकॉर्ड देखील झालंय. फक्त त्यावर एक पट्टी आहे ज्यामुळे तुला लिहिलेलं वाचता येत नाहीये. करेक्ट? मला ती पट्टी काढावीशी वाटते. मला नाही 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 प्रिया, अजिबात नाही. कारण ओल्या जखमेवरची खपली काढली की फक्त रक्त वाहतं. आपण जे काही करायचं आहे ते अतिशय शांतपणे विचार करू. त्या दिवशी जे काही घडलेलं आहे ते तुला आत्ता आठवणार नाही, पण कुणी कुणी काय काय सांगितलंय हे तुला अगदी स्पष्टपणे आठवेल. आठवतंय ना? आता शांतपणे डोळे उघड. तुझ्या मनातला कुठलाही प्रश्न तुला त्रास देत नाहीये. प्रत्येक प्रश्न आपापल्या जागी अतिशय शांत आहे. आता आपण एक एक प्रश्न उचलायचा आणि शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा. डोळे उघड. आता कसं वाटतंय प्रिया? खूप हलकं वाटतंय. प्रिया, आपलं मन एखाद्या सुटकेस सारखं असतं. त्यामध्ये प्रश्न कोंबले तर ते मावेनासे होतात. तुझा प्रत्येक प्रश्न नीट घडी घालून ठेव, म्हणजे तो व्यवस्थित मावेल आणि स्पेस देखील मिळेल. खूप बरं वाटतंय. आता एकच करायचं प्रिया. तुला कोणी कोणी जे काही सांगितलंय ते आठवायचं आणि लिहून ठेवायचं, म्हणजे तुला सारखा सारखा स्मरणशक्तीला ताण द्यावा लागणार नाही. हो, थँक्यू डॉक्टर. हां प्रिया, एक मिनिट. कपाळावर आठी नको. जे काही आठवायचंय ते सुद्धा अतिशय शांतपणे. तुला सगळं आठवेल. आज आठवणार नाही कदाचित, पण उद्या आठवेल. कारण आज रात्री तुझा मेंदू झोपेत सुद्धा हे शोधकार्य चालू ठेवणार आहे. आपण पुन्हा भेटूया. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. ओंकार. या ना.
या. आज अशा अचानक मनीषाची आठवण आली. मुंबईला येणारच होते तर म्हटलं मुंबईत कुणाकडे? माझी मैत्रीण राहते तिच्याकडेच आले होते. म्हटलं इथे येऊन जाऊ. बसा बसा. पाणी. बर्वेबाई भेटल्या होत्या. प्रथमेश विषयी सांगत होत्या. का केलं असेल हो त्याने तसं? त्याने का मनीषाने? आम्हाला माहित नाही. म्हणजे त्यावेळेस अचानक त्याच्या डोक्यात काय आलं आणि त्याने अचानक असं का केलं? त्याला विचारलं तुम्ही? काय सांगणार तो? का नाही सांगणार? प्रेमाने विचारलं तर? मी आहे ना, मला सांगायचं. एक वेळ तो तुमच्याकडे मोकळेपणाने बोलणार नाही, पण मुक्काम मैत्रिणीकडेच? हां हो. मला वाटतं तुम्हाला ती भाषा कळली असेल तर प्रथमेश कदाचित लवकर. पण घटनाच अशी घडली की आता शिकवणी काही पुढे होऊ शकत नाही. मी विचार करत होते की ही भाषा मीच शिकते. नाही, नको. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की प्रथमेश अजून खूप लहान आहे. या वयात अशा नसत्या गोष्टींचा विचार कशाला करायचा, नाही का? तो प्रथमेश आहे. प्रथमेशच राहिला तर बरं होईल. मनीषा, ओळखलं नाहीस मला? मी आई. आई, तू बर्वेबाईंवर का रागवलास? सांग ना मला. आईला नाही सांगणार? काय झालं बाळा? मनीषा, सांग ना. तो प्रथमेश आहे, मनीषा नाही. नाही बोलता येणार त्याला. ठीक आहे, येते मी. साहब, साहब, बोला साहब, मेरा शोर 2 दिन से घर नहीं आया. बाहेर राणे बसले, त्यांच्याकडे जा आणि कंप्लेंट रजिस्टर करा. साहब, साहब, हो बोला ना, काय ते लवकर, इथे काम पडलेत. साहब, मेरे को लगता है आपने उसको पकड़ के अंदर बंद किया है. काय? हाँ साहब, बहुत गंदा धंधा करता है. पाकिटमारी, गुंडागिरी, सब कुछ करता है ना साहब. हाँ ठीक है ठीक है. नाव बोला. नाव सुलेमान शेख. सुलेमान शेख. जी. सुलेमान 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 सुलेमान.
नाहीये. तुमच्या नवऱ्याला अजून पकडलेलं नाहीये. पकडलं ना की सांगतो. साहब लई नीच माणूस है वो. क्या सच्ची का नाम लिखेगा क्या इधर? म्हणजे साहब कभी साजिद भाई, कभी शोएब, कभी संदेश, कभी रमेश, कुछ भी नाम लिखता है वो क्या सच बोलेगा क्या आपको? नाही, पण हे तुम्हाला कसं काय माहित? साहब अभी बेगम को ही पूछते हैं क्या शोर का नाम. सब तो बच्चा छोटा छोटा घर पे पड़ेला है. हा, ठीक आहे. राणे त्यांना आत घेऊन जा. आणि हो, तुम्ही त्यांना ओळखलं तर हाक मारायची नाही. पुढे काय करायचं ना ते आम्ही बघू. महेश ओ मैडम चलो. तशा तुम्हालाही श्रीरंगाच्या आयुष्यातल्या घटना दिसतात. काही घटना दिसतात. नका इतका विचार करू, नाहीतर खरंच स्वप्नात येतील महादेव आजोबा. खूप चिडखोर होते ते माहितीये. नको नको. शुभ नको श्रीरंग भाऊजी, नको. हे बरोबर नाही. कोणी बघितलं तर. काय झालं? लक्ष लागत नाहीये माझं. का? अभिमान. घडून गेलेल्या गोष्टींची आठवण येते. पुढे घडणाऱ्या गोष्टींची भीती वाटते. अभिमान जिवंत आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे. स्वतःच्या डोळ्यांनी बघून आले मी.
चुकून जर का त्याने तोंड उघडलं, अर्थात त्याला काही आठवत असेल तर दुसऱ्या क्षणाला पोलीस मला फासावर द्यायला चुकणार नाहीत. चूक करताना विचार केला नाहीस ना? चूक करायच्या आधी विचार केला ना तर कमी विचार करावा लागतो आणि नंतर फक्त विचारच करावा लागतो. तुमचा टोमणे मारण्याचा आनंद उपभोगून झाला असेल तर पुढे काय करू सांगाल मला? काळ जेव्हा आक्रमक असतो ना तेव्हा एक पाऊल मागे घेण्यातच शहाणपणा असतो. दोन्ही बाजूनी बरं बोलता येतो तुम्हाला. शब्द जपून वापरायचे. जिजूंच्या वेळी तुमचे शब्द होते ना, जा आणि इंदुमतीला तिचं काम करू दे. सुलेखा म्हणून गेले होते पण खून इंदुमतीनेच केला होता ना. मग शिक्षा मी का भोगायची? इंदुमती हे तुझं हत्यार होतं जे तू तेव्हा वापरलंस. कायदा हत्यार वापरणाऱ्याला शिक्षा करतो, हत्याराला नाही. मग आता सांगू शकाल मी काय करू पुढे? ते जमेल तितकं वार चुकवत राहायचं. कधीपर्यंत? मी सांगेपर्यंत. गेलेली शक्ती परत कमवायची आहे ना. कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. चित्त थाऱ्यावर नसेल ना तर इथून निघायचं आणि पुढच्या वेळेला येताना सगळी जळमटं साफ करून यायचं. सॉरी. वाह, काय चमत्कार आहे बघा. खून होतो काय, मग तुझी स्मृती जाते काय, मग आपण कुठं असता कोणालाच माहिती नसतं. मग आपण हून येऊन सांगताय माझी स्मृती परत आली आहे आणि मी खून केलेला नाही. एखादा सिनेमा काढला ना तो धो चालेल बघ. मी खरं सांगतोय इन्स्पेक्टर, मला काही गोष्टी आठवतात. अचानक पाहिली नाव पण सुचलं बघ सिनेमाचं. अचानक. मी मस्करी करत नाहीये. मग तू काय मध्ये जोकर समजला का? चल धरून चालू तुझी स्मृती परत आली म्हणून. मग आता मला सांग, का संपवलं बाळशास्त्रीले? मी नाही संपवलं त्यांना. मग त्या सूर्यावरती तुझे ठसे कसे आले? कारण त्या बाईनं तो सुरा माझ्या हातात दिला होता. कोण बाई? तिचा आवाज शेवटच्या फोन कॉलमध्ये रेकॉर्डेड आहे. नाव सांग, पत्ता बोल. त्या बाईचं नाव, त्या बाईचा पत्ता जर मला माहित असता वझलवार तर माझ्या बांनी तिला केव्हाच पकडली नसती का? म्हणजे तुझं म्हणणं आहे त्या बाईनं खून केला? हो, तिनं माझ्या डोळ्यांसमोर खून केला आणि तो सुरा माझ्या हातात देऊन ती निघून गेले. कुठं माहित नाही. त्या बाईला समोर आणून उभी केले तो ओळखशील का?